कशासाठी चर्चा करत आहे? या वांजोट्या चर्चेला काय अर्थ राहणार आहे? आता चालू राहू दे ना सभापती महोदय। आहेत ना मंत्री? आज सभागृहावर आव्हान आहे। चर्चा होत असताना तुम्ही सांगितलंय की मंत्री चालू करतो सभापती महोदय। सभापती महोदय सभागृहात अन्य आणि विरोधी पक्षाने जो विषय मांडलेला आहे त्यामध्ये कामगार खातं आहे, शिक्षण विभाग आहे, त्याच्याचबरोबर शेतीचा कृषी विभाग, पणन विभाग, एकही मंत्री नाही त्याचा। काय याला बैठकाचं मग आम्ही सभेमध्ये काय हा विषय एवढा 260चा टाकायचा? फक्त त्या ठिकाणच्या मंत्र्यांना जो इथे उपस्थित राहण्याचं सांगण्यात तेवढेच उपस्थित आहे ना राज्यमंत्री ना कॅबिनेट मंत्री। 260चा विरोधी पक्षाचा प्रस्ताव आहे, तुम्ही सत्तारूढ पक्षाचा प्रस्तावाला गांभीर्याने घेऊ नका। पण आम्ही टाकलेल्या विषयाला एकही त्या खात्याचा मंत्री उपस्थित नाही, हे बरोबर नाही ना? आम्ही आणि काल ही चर्चा होत असताना आपण समज दिली होती, संसदीय कार्यमंत्र्यांनी समज दिली होती की आम्ही तिथं मंत्री उपस्थित ठेवू। मुख्यमंत्री बोलले स्वतः। अहो मगापासून चर्चा सुरू झाल्यापासून एक मंत्री नाही, तुम्ही नाही शेलार साहेब, तुमचं म्हणत नाही आम्ही तुमचा विषयच आम्ही टाकत नाही कधी। 4 मंत्री जे आहेत त्या संबंधित खात्याचा एकही मंत्री नाही। बरं आम्हाला काय सांगितलं 50 मंत्र्यांचा टाकू नका, आम्ही फक्त स्पेसिफिक 3 ते 3 मंत्री टाकलेत। 3 मंत्र्यातला एक मंत्री उपस्थित नाही, एक राज्यमंत्री पण नाही। आणि हे संसदीय कार्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी कबूल केलं की संबंधित मंत्री आम्ही उपस्थित ठेवू। गांभीर्यच नाही सरकारला। हो नाही सभागृह तुम्ही तोपर्यंत थांबवा। मगाशी अनिल परब म्हणाले त्याप्रमाणे विषय मांडायचे आणि उत्तर मोगम 2 मिनिटात अडकायचा। आठवड्यामधनं आपण 2 दिवस प्रस्ताव घेतो। सत्ताधारी पक्षाचा मंगळवारला घेणार, गुरुवारला विरोधी पक्षाचा एक वेळ, आठवड्यामधलं फक्त एक वेळ चर्चा। अपेक्षा अशी असते की ते मंत्र्यांनी यावं, नोंद घ्यावे, उत्तरं द्यावं। शेतकऱ्यांसारख्या संवेदनशील विषयावर जर मंत्री राहत नसतील, कामगार आहे, शिक्षण आहे, तर मला वाटतं की एक 10 मिनिट तुम्ही थांबवा, नाहीतर मग या चर्चेलाच थांबवा। कशासाठी चर्चा करत आहे? या वांजोट्या चर्चेला काय अर्थ राहणार आहे? कुणीतरी उत्तर द्यावं। चर्चा सुरू झाल्यापासून कालच्या वेळेला सुद्धा ही चर्चा जेव्हा केली ना, तुम्ही 10 मिनिट सभागृहाचं कामकाज स्थगित करा आणि मंत्री महोदयांना या ठिकाणी पाचारण करा। जबाबदार मंत्री आता दालनात आहेत आणि माझ्या माहितीनुसार 5 मिनिटात येत आहेत। मी मान्य प्रसाद लाड यांना विनंती करेल की त्यांचा विरोधी पक्षाच्या प्रस्तावावर चर्चा आता चालू राहू दे ना सभापती महोदय। आहेत ना मंत्री? आज सभागृहावर आव्हान आहे। चर्चा होत असताना तुम्ही सांगितलंय की मंत्री चालू करतो सभापती महोदय। सभापती महोदय सभागृहात सभागृहाची वेळ आजचे कामकाज संपेपर्यंत वाढवण्यात येत आहे। श्री प्रसाद लाड। सभापती महोदय 260च्या अरे सभापती साहेब आले। चर्चा होत असताना विरोधी पक्षाच्या वतीने एक जण बोला ना, अरे एकाने बोला, आधी एक बोला ना। सदनामध्ये ज्या ज्या चर्चा झाल्या, आपल्या दालनात पण काल चर्चा झाली, हे निर्देश तुम्ही दिले, मुख्यमंत्री बोलले, संसदीय कार्यमंत्री बोलले की त्या खात्याचे मंत्री किंवा राज्यमंत्री उपस्थित राहतील। आता 260चा सत्तारूढ पक्षाला गांभीर्याने घेत नसेल आम्हाला त्याचा विषय नाही। 260चा आणि आम्ही बरोबर 3च विषय टाकले आपल्या सूचनेप्रमाणे। या 3 विषयाचा शेतकऱ्यांचा विषय इतका गांभीर्याचा आहे, कामगार विषय आहे आणि शिक्षण विभाग, 3ही मंत्री नाहीत। आणि मगाशी सभापती इथं वरती म्हणाले की मंत्री दालनात आहेत, हा तर विषय फार गांभीर्याचा आहे।
जर त्यांना गांभीर्य नसेल, राज्यमंत्री आणि मंत्री नाही, आम्हाला रुलिंग द्या. आणि जर अशा चर्चा करायच्या नसेल तर खडसे साहेब म्हटल्याप्रमाणे आम्ही बोलायचं कशाला? त्यापेक्षा आम्ही बोलायचंच नाही. सरकारच गांभीर्य नसेल तर बोलायचंच नाही म्हणून ठरवून टाकू. आम्हाला रुलिंग द्या तुम्ही. मंत्री महोदय. सभापती महोदय, खरं आहे की सन्माननीय विरोधी पक्षातल्या ज्येष्ठ सदस्यांनी आणि अन्य सदस्यांनी जो मुद्दा मांडलाय, खरं आहे की आपल्याला त्या विभागाचा मंत्री या सभागृहात असलाच पाहिजे. याच्याबद्दल सरकारच्या वतीने काही वेगळं मत असण्याचं कारण नाही. आपण सुद्धा तसे निर्देश दिल्यास आपण म्हणालात, मला मान्य आहे ना, मी नव्हतो पण मी मान्य करतोय, आपण सदनात खोटी माहिती देणार नाही आणि त्यामुळे ती मान्य आहे. पण आपणही ओळखता भाई की आपण सामूहिकतेने सभागृह चालवतो. एक मिनिट, माझं म्हणणं पडत नसेल तर आपली मागणी ते रुलिंग देणारच आहेत. मी फक्त सरकारच्या वतीने बाजू मांडण्याचा प्रयत्न करतोय. काय तो नाही, सभागृह चालवण्याची सामूहिकता म्हणतोय. सरकार चालवण्याची सामूहिकता नाही म्हणत आहे. सरकार मुख्यमंत्रीच चालवतात, सभागृह चालवण्याची सामूहिक जबाबदारी असं मी म्हटलं. आणि त्यामध्ये आता शेतीचा विषय आहे, तर आपण कृषीचा दर्जा मत्स्याला दिला, हे स्वतः उपस्थित आहे. या संबंधित विषयाचे आहेत, तरी मी तकलादू त्याचं माझं समर्थन करणार नाही. ते येतील, 2 नाही 3 कॅबिनेट मंत्री आहेत. दादा भुसे आता होते, त्यांना आपण बोलवू, म्हणजे शिक्षणाचे पण येतील आणि कृषीलाही बोलवू. पण आपण आता सदन थांबवून त्यातनं आपल्याला सदनाचा वेळ आणि चर्चा हे दोन्ही साध्य काय होणार असेल तर आपण निर्णय घ्यावा. पण आम्ही इथे बसून आपल्या सगळ्या चर्चा ऐकण्यासाठी आणि त्याची नोंद करण्यासाठी बाध्य आहोत. आपण म्हणाला 5 मिनिटामध्ये येतात, चर्चेमध्येच 5 मिनिट गेले. कृषी मंत्री तर बोला. अहो 9,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, तुम्ही निदान कमीत कमी कृषी मंत्र्यालाच बोलवा इथे. आपण कुणी तर उत्तर द्यावं अशी अपेक्षा गैर आहे का आमची?